परोपकार या कथेचे अभिवाचन करत आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वी रहीम नावाचे एक संत होऊन गेले. ब्रजभाषा आणि खडी बोली या भाषेत लिहिलेले त्यांचे दोहे आजही वाचले जातात. दोहे म्हणजे फक्त 2 ओळींची कविताच असते. त्यात जीवनविषयक तत्वज्ञान, चांगला उपदेश, जगावे कसे इत्यादी गोष्टी खुबीने सांगितलेल्या असतात. रहीमचा एक दोहा असा आहे: तरुवर फल नहीं खात है, सरवर पिय ही न पान, कहे रहीम पर काज हित, संपत्ती सच ही सुजान. याचा सरळ अर्थ आहे की वृक्ष आपली फळे स्वतः खात नाहीत व सरोवर तळी सुद्धा आपले पाणी स्वतःच पित नाहीत. त्यांची फळे व पाणी हे दुसऱ्यांच्याच उपयोगासाठी असते. तसेच सज्जन सुजन लोकांची संपत्ती ही दुसऱ्यांच्या उपयोगासाठी ते खर्च करतात. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपल्यासाठी नाहीच आहे. ते दुसऱ्यांच्या कामी आलं तरच त्याचा योग्य वापर झाला असे होईल, अशीच त्यांची धारणा असते. म्हणूनच त्यांना सज्जन असे म्हणतात. झाडाची फळे माणूस, इतर प्राणी, पशुपक्षी सगळेच खातात. नद्या, तळी यांचे पाणी सर्वांची तहान भागवतात. याप्रमाणेच सृष्टीत जे काही आहे ते दुसऱ्याच्या सेवेसाठी असतं. पर्वत भूभागाचे संरक्षण करतात. सूर्य सृष्टीला प्रकाश व झाडांना अन्न बनविण्यास ऊर्जा देतो. सूर्यामुळे सागराचे खारे पाणी गोडे होते. ढग पाण्याची वाफ योग्य ठिकाणी वाहून येतात व पाऊस पाडतात. तो वेळेवर नाही आला तर काय संकट ओढवते सर्वांना चांगलेच माहीत आहे. सृष्टीचे सर्व घटक असे एकमेकांना पूरक कामे करतात, उपयोगी पडतात. निसर्गातीलच नव्हे तर मानव निर्मित उपकरणेही मानव जातीची सेवाच करतात. पंख्याचे उदाहरण घ्या. इतरांना सुखद्वारा देण्यासाठी तो फिरतो. चाक स्वतःसाठी नाही तर गाडी चालावी म्हणून किंवा कारखान्यातील मशीन चालावे म्हणून फिरते. फ्रीज पदार्थ टिकवून ठेवतो, पाणी गार करतो. मायक्रोवेव्ह पदार्थ झटपट बनवतो, गरम करतो, आपला वेळ वाचवतो. ही व अशी अन्य उपकरणे माणसाची सेवाच करत असतात. तुम्ही विचार केला तर आणखी कितीतरी उदाहरणे तुम्हाला सापडतील. आपण एकमेकांच्या उपयोगी पडण्यासाठी, सहकार्यासाठी आहोत. आपल्या जीवनाचा उद्देशच इतरांची सेवा करणे हा आहे. ही गोष्ट आदी मानवाने पूर्वीच जाणली होती. म्हणून तर त्याने समाज बनवला. नाहीतर समाज बनविण्याचं कारणच काय होतं? मात्र तीच गोष्ट माणूस आज विसरून गेला आहे. आज दुसऱ्याची सेवा करणं तर दूरच, माणूस फक्त स्वार्थी बनला आहे. तो केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. ही फार वाईट गोष्ट आहे. म्हणून संत सतत योग्य मार्ग दाखवत असतात. काही भक्त स्वामींना म्हणायचे, स्वामी, तुम्ही तुमच्या मागल्या प्रवचनातही अमुक अमुक गोष्ट सांगितली होती. तुम्ही पुन्हा पुन्हा तोच उपदेश का करता? स्वामींचे उत्तर असे, मी खूप वेळा एखादी गोष्ट सांगतो, पण तू तुझे आचरण त्याप्रमाणे बदललेस का? नाही ना? म्हणूनच मला सारखे सांगावे लागते. स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला ना? आपण स्वार्थ सोडून इतरांची खऱ्या अर्थाने निरपेक्ष सेवा केली पाहिजे. आपण फळे खातो म्हणून वृक्ष आपल्याकडे काही मागत नाही. नदीचे पाणी पितो म्हणून नदीही काही मागत नाही. भगवान बाबा म्हणतात, हवा त्यातला ऑक्सिजन सर्वांना मिळत आहे. त्याचे आपल्याला पैसे मोजावे लागतात का? मग माणूस निरपेक्ष सेवा का करू शकत नाही? करायलाच हवी. संत रहीम तेच सांगत आहे. आपण जे विसरलो आहे त्याची आठवण निसर्ग आपल्याला करून देत आहे. तसे आपण वागायला हवे. माणसाने स्वतःत परिवर्तन घडवायला हवे. रहीम यांचे वडील बादशाह अकबराचे गुरु होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर रहीम अकबराच्या शाही परिवारातच लहानाचा मोठा झाला. ते कृष्ण भक्त होते. राजवाड्यात राहूनही त्यांचे विचार मानवाचे कल्याण व जीवनाच्या तत्वज्ञानाभोवतीच फिरत राहिले.
1627 मध्ये आग्रा येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची कबर दिल्ली येथे आहे.